पहिला पगार मिळाला आहे, मस्त. चला आता हे पैसे वाढवायचे कसे ते पाहूया. वाह, पहिला पगार तर आला, पण आता त्याचं करायचं काय? त्याला वाढवायचं कसं? आपण हे 5 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया, बजेटपासून ते पहिल्या गुंतवणुकीपर्यंत. चला एक उदाहरण घेऊया. समजा महिन्याचा पगार आहे 50,000 रुपये. यातून घर भाडं, खाणं पिणं, EMI असे साधारण 22,000 रुपये खर्च झाले. म्हणजे हातात उरले 28,000. आता हेच पैसे आपल्याला कामाला लावायचे. थांबा, गुंतवणुकीआधी एक सेफ्टी नेट बनवायचे, त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड. आपलं टार्गेट काय, तर कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च बाजूला काढून ठेवणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठी गुंतवणूक सुरू करण्याआधी अर्धा फंड तरी तयार हवाच. तर मग सुरुवात कुठून करायची? थेट स्टॉक्स घेण्यापेक्षा म्युच्युअल फंड्स खूपच सेफ आहेत. याचं कारण सोपं आहे. एकाच कंपनीत नाही तर अनेक कंपन्यांमध्ये पैसे लागतात. सुरुवातीला इंडेक्स फंड आणि इक्विटी फंड हे 2 प्रकार बेस्ट आहेत. बघूया का? म्हणजे मोठ्या कंपन्यांमुळे स्थिरता आणि छोट्या कंपन्यांमुळे जास्त ग्रोथची संधी. आणि हो, दर महिन्याला गुंतवणूक करायची असेल तर SIP पेक्षा सोपं काही नाही. सिप म्हणजे काय? हा पण एक EMIच आहे, पण कर्जाचा नाही, संपत्तीचा. आणि एक प्रो टिप, मार्केट खाली आलं की घाबरायचं नाही, उलट खरेदी करायची. बरं, एकदा SIP सुरू झाली की पुढे काय? पोर्टफोलिओमध्ये अजून काय टाकता येईल? FD आणि सोनं हे दोन्ही पर्याय पोर्टफोलिओला बॅलन्स आणि सुरक्षितता देतात. सोन्याचं उदाहरण बघा, मागच्या काही वर्षात भाव कुठच्या कुठे गेलेत. पण सोनं घेताना दागिने नको, नाणी किंवा बिस्किटं घ्या, मेकिंग चार्जेस वाचतात. पण एक गुंतवणूक अशी आहे जी या सगळ्यांपेक्षा जास्त परतावा देते. आणि ती गुंतवणूक म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक, म्हणजे नवीन स्किल्स शिकणं. कारण नवीन स्किल्समधून मिळणाऱ्या संधी आणि रिटर्न्स ते कुठलाही स्टॉक देऊ शकत नाही. तर मग सर्वात पहिली गुंतवणूक स्वतःवर कोणती करणार? कोणतं नवीन स्किल शिकणार?